बघत पुढची बातमी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे सध्या भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा सुरू आहे। तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीमधून माघार घेतली आणि त्यानंतर या चर्चेला आणखी हवा मिळाली। तर राहुरी पोटनिवडणुकीमध्ये तनपुरे नेमका कोणाला पाठिंबा देणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। आज मुख्यमंत्री महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत। त्याआधी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी प्राजक्त तनपुरेंची भेटही घेतली आहे। तनपुरेंनी अक्षय कर्डिलेंना जाहीर पाठिंबा द्यावा असं आवाहन काही दिवसांपूर्वी राम शिंदेंनी केलं होतं। दरम्यान काय निर्णय घ्यायचा या संदर्भात तनपुरेंनी आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली। त्यामुळे आता तनपुरे हे भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहेत का याकडे देखील लक्ष आहे। या निवडणुकीने काय राज्याच्या राजकारणामध्ये काय सत्ता बदल होणार नाहीत, आहे ते सरकार असणार आहे। आणि मग इथल्या काही स्थानिक प्रश्नावरती मी थांबायची भूमिका घेतली। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं होतं, त्याबद्दलची देखील सहानुभूती होती। सर्व बाबीवरती मी 6 तारखेला माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे। पण आता कार्यकर्त्यांमध्ये सर्वांमध्ये संभ्रम आहे, नेमकं काय करायचं काय नाही। म्हणून आज दिवसभर तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या लोकांना वेळ देऊन बोलवलेलं आहे। त्यांची काय मतं जाणून घेऊन त्याप्रमाणे संध्याकाळपर्यंत भूमिका स्पष्ट होईल। आता माननीय मुख्यमंत्री महोदय थोड्याच वेळामध्ये आता या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्यामुळं काय सुदर्शन चक्र फिरतंय आणि काय निर्णय होतोय ते आपल्याला थोड्या वेळात कळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।